गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसे आहात? मजेत ना? हसताय ना? महाबळेश्वरचा व्लॉग आम्ही केलेला. त्या व्लॉगमध्ये म्हटलेलं की आम्ही व्लॉग अपलोड करू की नाही किंवा काय, पण फायनली अपलोड केला आम्ही आणि आमच्या फॅमिलीला पण तो व्लॉग आवडला आहे. तर व्लॉग तो नक्की बघा तुषार साटम या चॅनलवर. आणि आता 11 वाजल्यात आणि आता आम्ही दुसऱ्या स्पॉटला चाललो आहे, कामशेतला. कामशेत हे पुण्यापासून 60 किलोमीटर आहे आणि लोणावळ्यापासून 20-30 किलोमीटर आहे, मध्यभागी येते. तर कामशेतला आम्ही काय काय बघणार आहे सांग जरा. वॉटरफॉल्स आहेत, डॅम आहे, एक मंदिर आहे शंकराचं, असे वेगवेगळे स्पॉट्स आहेत. ते तुम्हाला आम्ही दाखवू जसं आम्ही जातोय त्या प्रकारे. ही 1 डे ट्रिप आहे, म्हणजे जाऊन लगेच आम्ही रिटर्न येणार आहोत. चला मग भेटूया नंतर थोड्या वेळात. बाय. एका ठिकाणी आम्ही थांबून नाश्ता केलेला. शिवानीने मसाला डोसा मागवलेला आणि मी मेदू वडा. इतका बकवास होता. आम्ही अर्धवट टाकून आलो आणि 150 रुपये पण फुकट घालवले. आणि परत आमचं काय बोलणार, एकदा मी वडापाव खाल्लेला लोणावळ्याला जातो, ते आम्हाला शॉप भेटलेलं आहे. आता तिथे आम्ही परत वडापाव खातोय. शिवानीची खूप इच्छा आहे वडापाव खायची, तिला वडापावच पाहिजे होता. मग परत आम्ही हो, असं आहे का? मग परत आम्ही वडापाव खायला थांबलोय. शिवानीचा वडापाव आलेला आहे. बऱ्याच मेहनतीने आम्हाला वडापाव भेटला. गरम आहे, जाम गरम आहे. गरमच असणार ना, ते ऍक्टिंग का बोलूया. हायवे मधून आज आलोय, रेल्वे क्रॉसिंग आहे. कामशेतला आता आम्ही पोचलेलो आहोत आणि कामशेतमधून आतमध्ये 10-15 किलोमीटर आम्ही आतमध्ये आलो आहोत. आणि जबरदस्त एक नंबर वेदर आहे, काय सिनरी आहे. एका सिनरीच्या इथे आम्ही थांबलो बघा. एक रॅन्डम सिनरी आहे. आम्हाला एक सिनिक व्ह्यू मिळालेला आहे, दाखवतो तुम्हाला. लहानपणी आपण काढायचो ना डोंगर आणि तिथून अशी नदी जाते, मला तेच आठवतं.
बऱ्याच दिवसापासून आम्हाला एक असा स्पॉट पाहिजे होता, म्हणजे तो आम्ही कधी बोललो नव्हतो कधी असं, पण असं वाहतं पाणी आणि तिथे असं बसायचं आहे. आणि फायनली आम्ही कामशेतला आलो आणि तिथे आम्हाला तसं बसायला भेटलंय. बघा मस्त वाटतंय एकदम. मला त्याच्याबद्दल वाटत नाही. हा आम्ही अजून मेन स्पॉट केलेच नाहीये. आम्ही इथेच आहोत. आम्हाला कुठे जायचं होतं ते शिव टेम्पलला जायचंय शिव टेम्पलला जायचं आम्हाला. आणि अजून 2 वॉटरफॉल आहेत. पण ते स्पॉट बघण्याच्या आधी एवढे स्पॉट लागतात ना. स्पॉट म्हणतात ते माहित नसतात लोकांना, पण हे काय मजा लागतोय ना. कोंडेश्वर मंदिराच्या आम्ही बाहेर आहे. खतरनाक पाऊस पडतोय. आता तुम्हाला कोंडेश्वर मंदिराच्या बाहेरचं दाखवतो. आणि आजूबाजूला खूप वॉटरफॉल आहेत. आणि कोंडेश्वर मंदिराचा एंड रस्ता आहे आणि त्याच्या मागे कर्जत सुरू होतं आणि हा एंड आहे रस्ता. याच्या पुढे काहीच नाहीये. दाखवतो समजा. हे बघा कोंडेश्वर मंदिर. डेंजर पाऊस पडतोय आणि आजूबाजूला इथे खूप वॉटरफॉल आहेत आणि हा रस्त्याचा एंड आहे. याच्या पुढे काहीच नाही. आता मगाशी एका काकांनी सांगितलं आम्हाला शिवकालीन मंदिर आहे, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातलं मंदिर आहे ते. आणि जे काय असलेलं बोललेलं नवस पूर्ण होतं त्याचा. कोंडेश्वर मंदिर बघा तुम्हाला दाखवतो. इथे आल्यावर भीमाशंकरला आल्यासारखं वाटलं मला. कोंडेश्वर शिव मंदिरात आमचं दर्शन झालेलं आहे. खतरनाक पाऊस पडतोय. जबरदस्त पाऊस पडतोय. दाखवतो तुम्हाला. हा उपसन डॅम आहे. वॉटरफॉल म्हणजे काय रे? काय वॉटरफॉल म्हणजे काय? निसर्गाने डोंगराला दिलेली मोत्यांची माळ. ओ माय गॉड. वा. काय उपमा दिली मी. वा, सो प्राऊड ऑफ मी. काय अभ्यास आहे तुझा. येस. अरे दिस रे. काय एवढा काय घाबरतोय. युट्यूब वर येशील. वॉटरफॉलचं नाव काय? शिवानी. शिवानी मागे बघ. मोरमाडे असं काहीतरी वॉटरफॉल आहे ना. मोरबडवाडी वॉटरफॉल.
इथे आम्ही आता गाडी पार्क केली आहे. ही 3 लहान मुलं बघा कशी पार्किंगला इथे मदत करतायत लोकांना आणि सांगतायत की वॉटरफॉल तिथे आहे. नाही पण मोरमारवाडी वॉटरफॉलला आम्ही चाललो आहे. अर्धा किलोमीटरचा रस्ता आहे हा. चालत चालत जायचं आहे तिथे. त्या वॉटरफॉलचं मला नावच नाही येत आहे. मुरमाडवाडी वॉटरफॉल. बघूया एकदा गुगल मॅपला टाकून समजेल त्याची स्पेलिंग काय आहे. वॉटरफॉलला पोचलेलो आहे आम्ही. आणि हा बघा वॉटरफॉल खतरनाक म्हणजे खतरनाक. रौद्रदूत. अशा प्रकारे आमचं भिजून झालंय, खेळून झालंय, फिरून झालंय, स्पॉट बघून झालंय. आता परत वडापाव खायला आलोय कारण तिथे काही खायला नाही मिळालं. आणि आता मस्त पाऊसच आहे तर वडापाव खाण्यातच मजा आहे. आणि कांदा भजी ऑर्डर केली आहे. मजा आली एक नंबर. वन डे ट्रिप. एका स्पॉटवर 4 म्हणजे कामशेतला एका ठिकाणी 4-5 स्पॉट. मजा आली. संध्याकाळी 7:30ला आम्ही घरी पोचलो. सकाळी आम्ही घरातनं 11 वाजता निघालेलो. फुल डे पिकनिक होती. म्हणजे कामशेतला गेलो आम्ही तर तिथे 4 स्पॉट्स होते. तर 4 मधले 2 स्पॉट चांगले झाले ना. हा म्हणजे मोरमारवाडी एक वॉटरफॉल एक नंबर होता, वर्थ आहे. आणि सेकंड कोंडेश्वर मंदिर दोन्ही पण म्हणजे छान होते. उक्सन डॅम लांबून बघायचा होता त्याच्यामुळे मग म्हणजे लांबचा एक व्ह्यू हा फोटो काढला झाला संपला. आणि जांभूळवाडी वॉटरफॉल जे होतं ते पण म्हणजे खूप फ्लो होता, तो पण लांबूनच बघण्यात आला, तसं काही जवळ जाऊ नाही शकलो. पण वन डे ट्रिपसाठी म्हणजे एक नंबर आहे हा तुम्ही कामशेत. म्हणजे मध्ये मध्ये आपण बाईक थांबवून स्पॉट हो. एन्जॉय करू शकतो, सिनरी एन्जॉय करू शकतो. आणि मध्ये मध्ये खूप थांबता येतं. म्हणजे ह्या 4 स्पॉट्स पैकी तुम्ही 4 स्पॉट्स नाही केले तरी मध्ये मध्ये खूप आहे असं फिरायला वगैरे तुम्हाला. असं तर मग हा होता आमचा सेकंड व्लॉग. येस, बाय.